हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन एज्युकेटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर DMAR परीक्षेत याचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर आपल्यासाठी आपण सराव प्रश्नपत्रिका घेऊन आलो आहोत. डेली सकाळी 9 वाजता हा व्हिडिओ येणार आहे. यामध्ये आपण दररोज 25 प्रश्नांचा सराव करणार आहोत. 25 प्रश्न 50 गुणांसाठी आपल्याला सराव करायचा आहे. तर आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा उद्देश काय? ऑप्शन आहेत महिलांना शिक्षण देणे, छात्र धर्माचा प्रसार करणे, अस्पृश्यता निवारणे की पीडित शोषित समाजाची जागृती करणे. तर सांगा विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय असेल? आपण गेस करायचं आहे. लक्षात घ्या, चुकलं तरी हरकत नाही, परंतु गेस करणं महत्त्वाचं आहे. असं जर केलं तर तो प्रश्न लक्षात राहण्यास नक्की तुम्हाला मदत होईल. तर लक्षात घ्या, सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा जो उद्देश आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 4, पीडित शोषित समाजाची जागृती करणे. यानंतर पुढील प्रश्न, डॉक्टर आंबेडकरांनी 1932 साली पुणे कराराला मान्यता दिली कारण? ऑप्शन आहेत त्यांना विभक्तपणा नको होता, त्यांना स्वतंत्र मतदारसंघ नको होता, सर्वांना समान मतदारसंघ असावेत असे त्यांना वाटे, 4 त्यांना महात्मा गांधींचे प्राण वाचवायचे होते. तर विद्यार्थी मित्रांनो, समाजसुधारक आपण जर नोट्स रीड केल्या असेल तर याचं उत्तर तुम्हाला यायला पाहिजे. भले तुमचा अभ्यास बाकी असेल, परंतु दररोज हे जर प्रश्न बघितले तर तुम्हाला कळेल की TCS परीक्षेत कसे प्रश्न विचारतात. जेव्हा तुम्ही नोट्स वाचायला जाल तर त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. तर लक्षात घ्या, डॉक्टर आंबेडकरांनी 1932 साली पुणे कराराला मान्यता दिली कारण त्यांना महात्मा गांधींचे प्राण वाचवायचे होते. ऑप्शन क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, शाहू महाराजांनी कोणासाठी दवाखाने उघडले? ऑप्शन आहेत मराठ्यांसाठी, अस्पृश्यांसाठी, ब्राह्मणांसाठी की सर्व जमातींसाठी. समाजसुधारक टॉपिकमधील आपण प्रश्न बघत आहोत. ही सर्व प्रश्नपत्रिका 3 आहे. या आधीच्या ऑलरेडी 2 सर्व प्रश्नपत्रिका आपण ऑलरेडी अपलोड केल्या आहेत, त्या देखील आपण बघू शकता. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2, अस्पृश्यांसाठी शाहू महाराजांनी आपले दवाखाने उघडले आहेत. यानंतर पुढील प्रश्न, क्वेश्चन क्रमांक 4, महात्मा फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला? ऑप्शन आहे सत्यार्थ प्रकाश, सार्वजनिक सत्यधर्म, गुलाम प्रथा की जातीय सलोखा. सांगा महात्मा फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सार्वजनिक सत्यधर्म. यानंतर पुढील प्रश्न, डॉक्टर आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यास सर्वप्रथम कोणी मदत केली? ऑप्शन आहेत प्रार्थना समाज, राजर्षी शाहू महाराज, ब्रिटिश सरकारची शिष्यवृत्ती की छत्रपती सयाजीराव गायकवाड. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4, छत्रपती सयाजीराव गायकवाड यांनी डॉक्टर आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यास सर्वप्रथम मदत केली आहे. यानंतर पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर व डॅडॅश यांच्यामध्ये वैचारिक मतभेद होते? ऑप्शन आहेत डॉक्टर आंबेडकर, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक की यापैकी नाही. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3, लोकमान्य टिळक यांमध्ये वैचारिक मतभेद होते. पुढील प्रश्न तर बघायचा आहे, त्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक करायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्या गोलमेज परिषदेला डॅडॅश यांचे प्रतिनिधी म्हणून हजर होते. ऑप्शन आहेत अस्पृश्यांचे, काँग्रेसचे, भारत सरकारचे की रिपब्लिकन पक्षाचे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून हजर होते. यानंतर पुढील प्रश्न, डॅडॅश यांच्या प्रेरणेने नारायण लोखंडे यांनी मुंबईतील गिरणी कामगारांची संघटना 1880 मध्ये स्थापन केली. ऑप्शन आहेत महात्मा फुले, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी की यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना उत्तरे दिसेल ते खाली कमेंट करू शकता. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1, महात्मा फुले यांच्या प्रेरणेने नारायण लोखंडे यांनी मुंबईतील गिरणी कामगारांची संघटना 1880 मध्ये स्थापन केली.
अजून प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. जर आपल्याला DME परीक्षा नॉन टेक्निकल मटेरियल जर पाहिजे असेल, म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला 60 प्रश्न विचारले जाणार आहेत 120 गुणांसाठी, तर आपल्याकडे तो संपूर्ण जो अभ्यासक्रम आहे त्यावर आधारित प्रश्न आहेत आपल्याकडे. यामध्ये माहिती अधिकार व लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न आहेत. सामान्य ज्ञानचे सर्व टॉपिक कव्हर केले आहेत. चालू घडामोडी आहेत, लेटेस्ट चालू घडामोडी देखील त्यामध्ये आपण ॲड करत आहोत. सराव प्रश्नपत्रिका आहेत, फुल लेंथ टेस्ट आहेत. TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, माहिती व तंत्रज्ञान प्रश्न, मराठी व्याकरणाचे प्रश्न आणि नोट्स, इंग्लिश ग्रामरचे प्रश्न, ॲप्टिट्यूडचे प्रश्न, असे टोटल 18,500 प्लस प्रश्न आहेत 499 रुपयामध्ये. जर तुम्हाला PDF स्वरूपात गुगल ड्राईव्ह ॲक्सेस पाहिजे असेल तर 93 56 25 60 34 यावर मेसेज करा किंवा ॲप्लिकेशन थ्रू देखील हे मटेरियल परचेस करू शकता. ॲप्लिकेशन थ्रू जर घेतलं तर या PDF सोबत तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील त्या ठिकाणी भेटतील. हा कोर्स डाउनलोड करण्याची लिंक ॲप थ्रू डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहेत. तसे टेक्निकल पोस्टसाठी जर आपण फॉर्म भरला असेल तर हे जे टेक्निकल पोस्ट आहेत याचं मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहेत. यामध्ये समाजसेवा अधीक्षक, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, लॅब असिस्टंट, ECG टेक्निशियन, एक्सरे असिस्टंट आणि टेक्निशियन आणि स्टाफ नर्स याचं मटेरियल उपलब्ध आहेत. याविषयी अधिकची माहिती म्हणजे काय काय कंटेंट भेटेल याविषयी अधिकची माहितीसाठी आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता. सर्व कोर्स ॲप्लिकेशन थ्रू परचेस करण्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. यानंतर पुढील प्रश्न, डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन का केले? ऑप्शन आहेत, त्यात जातीव्यवस्थेचे समर्थन केले होते, स्त्रियांवरील अन्यायाचे समर्थन केले होते, स्पृश्य अस्पृश्य वाद होता की यापैकी नाही. तर डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं. तर का? तर याचं योग्य उत्तर आहे त्यात जातीव्यवस्थेचे समर्थन केले होते म्हणून. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या कालावधीत महात्मा ज्योतिबा फुले पुणे नगरपालिकेचे सभासद होते? ऑप्शन आहेत, 1874 ते 1882, 1875 ते 82, 76 ते 82 की 77 ते 82. तर याचं योग्य उत्तर आहे 1876 ते 1882 हा जो कालखंड होता त्यामध्ये ते पुणे नगरपालिकेचे सभासद होते. यानंतर पुढील प्रश्न, विधवा स्त्रियांच्या केशवपनाची प्रथा बंद करण्यासाठी पुण्यातील नाभिकांचा संप सर्वप्रथम कोणी घडवून आणला? ऑप्शन आहेत, लोकमान्य टिळक, सार्वजनिक काका, गोपाळ गणेश आगरकर की महात्मा फुले. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4, महात्मा फुले यांनी हा नाभिकांचा संप सर्वप्रथम घडवून आणलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते पुस्तक गोपाळ गणेश आगरकरांचे आहे? ऑप्शन आहेत, गुलामगिरी, गीता रहस्य, गीताई की गुलामगिरीचे अस्त्र. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4, गुलामगिरीचे अस्त्र. हे जे पुस्तक आहे ते गोपाळ गणेश आगरकरांचं आहे. यानंतर पुढील प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यात मागासवर्गीयांसाठी किती टक्के जागा राखून ठेवल्या होत्या? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3, 50% जागा राखून ठेवल्या होत्या. यानंतर पुढील प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही? ऑप्शन आहेत, शेतकऱ्यांचा सूड, ब्राह्मणांची कसब, शूद्रांचे जीवन की गुलामगिरी. तर हा ट्रिकी क्वेश्चन आहे. आता महात्मा ज्योतिबा फुले यांचे जर ग्रंथ तुम्हाला माहीत असतील तर या प्रश्नाचं तुम्ही योग्य उत्तर देऊ शकता. तर लक्षात घ्या, शेतकऱ्यांचा सूड, ब्राह्मणांची कसब आणि गुलामगिरी हे जे ग्रंथ आहेत ते महात्मा ज्योतिबा फुले यांचे आहेत. परंतु ऑप्शन क्रमांक 3, शूद्रांचे जीवन हा जो ग्रंथ आहे तो महात्मा ज्योतिबा फुले यांचा नाही. म्हणजेच याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, शूद्रांचे जीवन. यानंतर पुढील प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी कोणते धरण बांधण्याची योजना तयार केली होती? ऑप्शन आहेत, पानशेत, कोयना, जायकवाडी की राधानगरी. ज्यांना उत्तर येत असेल ते खाली कमेंट करू शकता. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे राधानगरी. हे धरण बांधण्याची योजना राजर्षी शाहू महाराज यांनी आखली होती. यानंतर पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकरांनी कोणत्या मूल्यांसाठी संघर्ष केला? ऑप्शन आहेत, आर्थिक स्वातंत्र्य,
राजकीय स्वातंत्र्य, मानवता की समता? तर कोणत्या मूल्यासाठी संघर्ष केला होता? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, समता या मूल्यासाठी संघर्ष केला होता. यानंतर पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म खालीलपैकी कोणत्या दिवशी झाला? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2, 14 एप्रिल 1891 मध्ये डॉक्टर आंबेडकरांचा जन्म झाला आहे. यानंतर पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? ऑप्शन आहेत बुद्धिझम, बुद्ध अँड हिज धम्म, हिंदू आणि बुद्ध की गौतम बुद्ध? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ लिहिला आहे. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी परत एकदा रिक्वेस्ट करतो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करायचं आहे. आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 1000+ लाईक, तर लगेच लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी खाली थँक्यू देखील कमेंट करायचं आहे. छोटीशी ॲक्टिव्हिटी आहेत परंतु याने आम्हाला मोटिवेशन भेटतं की असेच कंटेंट आपणापर्यंत पोहोचवलं पाहिजे. पुढील प्रश्न आहे, बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी सुरू केले? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, महात्मा फुले यांनी सुरू केला आहे. पुढील प्रश्न, ऑगस्ट 1920च्या अस्पृश्यता परिषदेचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन आहेत राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर आंबेडकर, महात्मा फुले की महात्मा गांधी? आणि जो आपला नॉन टेक्निकलचा जो कोर्स आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला 18,500+ प्रश्न आणि प्रत्येक टॉपिकवर ऑनलाईन टेस्ट भेटणार आहेत. ऑनलाईन टेस्टचा फायदा काय की त्या ठिकाणी टायमर असेल, मल्टिपल अटेम्प्ट असेल आणि टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक देखील त्या ठिकाणी कळेल. त्यामुळे ऑनलाईन टेस्ट जर द्यायची असेल तर ॲप्लिकेशन थ्रू कोर्स परचेस करायचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, राजर्षी शाहू महाराज अध्यक्ष होते. पुढील प्रश्न, जिवंतपणे आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण? ऑप्शन आहेत लोकमान्य टिळक, लोकहितवादी, गोपाळ गणेश आगरकर की महात्मा फुले? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, गोपाळ गणेश आगरकर. पुढील प्रश्न, थॉमस पेन यांच्या राईट ऑफ मॅन या ग्रंथाचा प्रभाव कोणत्या समाजसुधारकावर पडला होता? डॉक्टर आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले की म गो रानडे? तर याचे योग्य उत्तर आहे महात्मा फुले. पुढील प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी केलेले कायदे कोणते? ऑप्शन आहेत प्राथमिक शिक्षण, बालविवाह बंदी, वेट बिगारी पद्धत बंदी की मागासवर्गीयांना नोकरीत आरक्षण? तर सांगा यापैकी कोणते कायदे राजर्षी शाहू महाराजांनी केले आहेत? ऑप्शन आपल्या समोर आहेत. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, अ ब क ड म्हणजे सर्वच कायदे केलेले आहेत. पुढील प्रश्न बघायचा आहे, महात्मा फुले यांचा व्यवसाय कोणता होता? लोहरकाम, शेती, मजूर की माळी? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, माळी. पुढील प्रश्न, डेक्कन एज्युकेशन सोसायटी या नामवंत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? ऑप्शन आहेत राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर की डॉक्टर आंबेडकर? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, गोपाळ गणेश आगरकर. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी आशा बाळगतो की तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला असेल. तुमच्यासाठी होमवर्क आहे, राजर्षी शाहू महाराज यांनी कोणते धरण बांधण्याची योजना तयार केली होती? ऑप्शन आहेत पानशेत, कोयना, जायकवाडी की राधानगरी? या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करायचं आहे. बघूया किती विद्यार्थी मित्रांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघितला आहे. तसेच आपण यापैकी ज्या पदाकरिता फॉर्म भरला असेल त्या पदाचं मटेरियल आपण यातून परचेस करू शकता. तसेच आपला जो नॉन टेक्निकलचा जो मटेरियल आहे ते देखील आपण घेऊ शकता. आजच्या व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे. व्हिडिओचा टार्गेट आहे 1000+ लाईक, तर लाईक करण्यामध्ये कंजूसी बाळगू नका आणि आपले जेवढे ग्रुप्स आहेत त्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटेल. चॅनलला सबस्क्राईब करा आणि जो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप दिला आहे त्याला देखील आपण जॉईन करू शकता, ज्यावर आपण एक्झामचे नोटिफिकेशन तसेच एक्झामचं मटेरियल त्या ठिकाणी शेअर करत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत. थँक्यू.